नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करते अहोंपासून, कारण ते सकाळी सकाळी पूजा करत होते. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात असं म्हणतात ना, तेच काहीसं माझ्या बाबतीत झालंय आज. कदाचित देवीला ह्यांच्या हातून आज पूजा करून घ्यायची असेल असं मला वाटलं. सकाळी हे ऑफिसला जायच्या आधी म्हटले की जेवढं मला करता येईल ना देवपूजेचं तेवढं मी करून जातो म्हणून. आता इथे तरी कुणाला सांगणार नाही मी आमची पूजा करून द्या म्हणून. तर मग त्यांनी सकाळी सगळे देव छान घासून पुसून घेतले, मस्त नवीन वस्त्रावरती देवाची स्थापना केली. आणि मग मला समजलं की जोपर्यंत देवळामधले घट बसत नाहीत ना तोपर्यंत आपल्या घरामधले सुद्धा घट बसत नाहीत. मग सगळा प्लॅन कॅन्सल केला आणि फक्त देवाची छान पूजा करून मग ते ऑफिसला गेले. आणि मला सांगून गेले की संध्याकाळी लवकर येऊन मग मी घट बसवतो. संध्याकाळी 8 वाजेपर्यंतचा मुहूर्त होता. नवरात्र सुरू झाली, पण हे असं मध्येच काहीतरी झालं ना की मग आपल्याला थोडंसं कसं तरी वाटतं. तर तो जो व्लॉग होता तो होता सोमवारच्या दिवशीचा. संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी छान असा घट बसवला, मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच. हा व्लॉग आहे मंगळवारचा. संध्याकाळी ऑफिसवरून येताना त्यांनी ना मस्त गुलाबाची फुलं आणली होती आणि मग त्यांनी गुलाबाची माळ केली आणि देवीला घातली. असं म्हणतात ना, संस्कार हे नजरेतूनच दिसतात. जी मुलं बघतात ना तेच शिकतात. ह्यांनी गुलाबाची माळ केली होती ना देवीसाठी, तर धनुषने ते बघितलं होतं की पप्पा कसे करतायत. तर त्यानं धनुषने जवळजवळ 7-8 फुलं तरी अशी दोऱ्यामध्ये गुंफले असतील. एवढं भारी वाटत होतं ना. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी मुलांसमोर करतो ना, पण ते मुलं एकदम मनापासून ते बघत असतात की हे नक्की करतायत काय. आजचा कलर होता लाल, म्हणून मी छान असा रेड कलरचा ड्रेस घालून घेतला. सकाळी साडी वेअर केली होती पण त्यात एवढं काय कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग मी ड्रेस घातला माझ्या आवडीचा. आणि हे बघा असं काहीतरी घटस्थापना झालेली आहे. घरातलं वातावरण एकदम भक्तिमय आणि मंगलमय झाले. आता पुढचे 9-10 दिवस तरी हे घरातलं वातावरण असंच राहील. धूपदीपांचा वास, तो कापूर, अगरबत्ती, असं सगळं काही इतकं मस्त वाटते ना. घरातलं वातावरणच एकदम ताजंतवानं होऊन गेले. जोपर्यंत स्वतः मी माझ्या हाताने देवपूजा करत नाही ना त्यावेळेस मला भारी वाटत नाही बरं का. आणि मला ह्यांनी हे सगळं केलं होतं पण तरी पण असं कुठंतरी कमी वाटतं की नाही हे तर व्यवस्थित नाही झालं. पण ह्यावेळेस असं काहीच नाही झालं. त्यांनी घट खूप छान बसवला होता, जसं मी मागच्या वर्षी बसवलं होतं ना. मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ मी त्यांना दाखवला आणि तसं बघून बघून मग त्यांनी छान असं ते पूजा वगैरे केली होती. संध्याकाळी बाहेर इथं अगरबत्ती लावली होती आणि बाहेरचं वातावरण पण बघा किती मस्त झाले. सगळीकडे लाईट्स असल्या ना की खूप छान वाटतं. अजून आम्ही ते गुलाबाचं फूल काय तोडलेलं नाही आहे, कारण ते इतकं ताजं आहे ना आत्तापर्यंत की तोडायची इच्छाच नाही झाली अजिबात. काहीही झालं ना तर स्वयंपाक मात्र चुकत नाही, हो ना. करावाच लागतो आपल्याला तो. मी तिथं किचनमध्ये आले आणि म्हटलं की आता काहीतरी भाजी बनवावी. असं तर आज प्लॅन होता माझा की सँडविच बनवायचा म्हणून, साधं सिंपल, कारण सकाळी मस्त भाजी चपातीचं जेवण झालं होतं म्हणून मग सँडविच बनवायचा प्लॅन होता. पण ह्यांनी काय ते सामान आणलंच नाही, फक्त ते टोमॅटो आणि हे घेऊन आले होते, मटकी घेऊन आले होते. मटकी भात पण खूप जास्त छान होतो, पण म्हटलं भाकरी पाहिजे आपल्याला आज, म्हणून मग मी मटकीची आमटी बनवायला घेतली. एकदम साधी सिंपल बनवते. ज्यावेळेस मी इंस्टाग्रामला शॉर्टमध्ये शेअर करते ना की ही भाजी बनवली, त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की मी ती रेसिपी शेअर करावी आणि त्याचं सिक्रेट एकच असतं बरं का. म्हणजे काहींना वाटतं की हिची भाजी एवढी काळी कशी काय दिसते, तर मी लोखंडी तव्यामध्ये भाजी बनवते. आमचं जे रात्रीचं जेवण असतं ना ते सगळं लोखंडी तव्यामध्ये बनलेलं असतं. स्पेशली सकाळच्या भाज्या फक्त मी दुसरी आमची जी कढई आहे ना त्याच्यामध्ये बनवते, पण पातळ भाजी जेव्हा बनवायची असते ना त्यावेळेस मी लोखंडी तव्यामध्ये बनवते. टेस्ट आणि हेल्थसाठी सुद्धा चांगली असते. इथं मी मटकी छान अशी भाजून घेतली आणि जे मटकीचं वरचं टर्फल असतं ना ते जर तुमच्याकडून इझीमध्ये निघत नसेल तर एक काम करायचं, गरम पाण्यामध्ये मटकी टाकायची. सगळं जे काय आहे ना त्याची टर्फल ते सगळे वरती येतात. मस्त मटकी आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकला, शाही गरम मसाला. रोज सकाळच्या टिफिनसाठी मी जेव्हा भाजी बनवते ना तेव्हा भाजीमध्ये हा 1 चमचा मसाला मी टाकते. त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि भाजीचा स्मेलसुद्धा छान येतो, तेवढीच टेस्टीसुद्धा होते म्हणून. आणि पातळ भाजीमध्ये पण चिकन मसाला वापरते, पण आज चिकन मसाला संपला आहे म्हणून मग मी हा मसाला वापरला पातळ भाजीसाठी सुद्धा. सगळं छान भाजून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये लाल तिखट, चटणी, मीठ, हळद, थोडंसं जिरं असं सगळं टाकलं, भाजून घेतलं. आणि जेवढं आम्हाला भाजी पातळ पाहिजे ना तेवढं पाणी टाकलं. भाकरीसोबत भाजी पातळच लागते म्हणून मी जरा एक्स्ट्रा पाणी टाकते आणि वरून मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलं. आज म्हटलं असा काहीसा आपण व्हिडिओ शूट करूयात फ्रंट कॅमेराने. दरवेळेसच मी बॅक कॅमेराने शूट करत असते. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हे टोमॅटोसुद्धा घेऊन आलते आणि एवढी फ्रेश टोमॅटो होते ना, म्हणजे असं वाटलं की मी सकाळी ह्याची चटणीच बनवणार म्हणून मग मी मस्त वॉश वगैरे करून ठेवले. बाकी 4 वरती ठेवून दिले, म्हटलं सकाळसाठी लागतील.
ते वरचेवरच ठेवून देते, म्हणजे सकाळी सकाळी फ्रीजकडे जायची काही गरज नाही पडणार. जेव्हा मी कणिक वगैरे मळायला खाली बसते ना, तर इतकं सगळी धूळ उडते. म्हणजे गॅसपाशी मी स्पेशली हेच करत नाही आता, कारण गॅस लगेच खराब होतो, चिमणीवरती उडतं, बाकीच्या ज्या वरच्या काचा आहेत त्याच्यावरती उडतं, आणि खाली जर बसून केलं तर मग सगळं खालच्या ट्रॉल्या वगैरे किंवा फ्रीजवरती ते उडत राहतं. त्याच्यासाठी मी काय करू शकते ना, हे मला अजूनपर्यंत समजत नाही आहे. पण पीठ तर रोज सकाळी मळावंच लागतं. इथे भाजी झाल्यानंतर ना मग मी भाकरी बनवायची तयारी करायला घेतली, कारण लगेच स्वयंपाक केला की बरं वाटतं. मी पहिले थांबून थांबून कामं करायचे, तर त्या कामांना खूप जास्त वेळ लागायचा, म्हणून मी स्वयंपाकाचा जास्त कंटाळा करायचे. किती दिवस झालं मी स्वयंपाकाला सुट्टीच नाही घेतली, म्हणजे असं कंटाळाच नाही केला की चला तर आपण आज नाही काही बनवायचं आहे म्हणून. पहिल्यांदा भाजी बनवून मग म्हटलं दुसऱ्या गॅसवर ठेवावी आणि लगेच भाकरी करून घ्याव्यात. अजून धनुचा होमवर्क घ्यायचा बाकी होता, पण म्हटलं स्वयंपाक आधी करू देत. जास्त वेळ लावत बसलं की मग स्वयंपाकाला पण खूप जास्त उशीर होतो. आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील, म्हणजे रुटीन ब्लॉग किंवा बाहेर फिरायला गेलेल्याचं. खरं तर मी एक हाऊसवाईफ आहे, रोज रोज तर काय बाहेर फिरणं होत नाही, आणि जेव्हा बाहेर जाते त्यावेळेस शूट करायला पण मला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मी बाहेरचं पण जास्त काही शूट करत नाही. पण तुम्हाला घरातलेच काही अजून बघायला आवडेल का, त्याच्यावरती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मग मी त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवत जाईन. बऱ्याच जणांनी होम टूरचा पण व्हिडिओ मागितला आहे, पण काय होतं आहे ना, बेडरूममधलं फर्निचर नाही आहे म्हणून मी बनवत नाही आहे. पण असं मनावरती घेऊन मी दिवाळीमध्ये की नक्कीच असा विचार केला आहे की आपण होम टूरचा ब्लॉगसुद्धा बनवूयात म्हणून. बोलता बोलता इथं माझ्या मस्त भाकरी बनवून झाल्या, मटकीची आमटीसुद्धा बनवून झाली. आमटी जेव्हा सगळी कडली ना, त्यावेळेस मग मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मस्त अशी ताटं वाढून घेतली. रोजच्या जेवणामध्ये आम्हाला सॅलड लागतं, म्हणजे लागतंच. कांदा, टोमॅटो, काकडी. आज काकडी काय घेतली नव्हती, पण कांदा आणि टोमॅटो होतं. मटकीच्या आमटीसोबत ना लोणचं खूपच जास्त टेस्टी लागतं, त्याच्यामुळे लोणचंसुद्धा घेतलं होतं. आणि ते बघा त्याच्या पप्पांना ना लिंबू हा प्रकार जास्त आवडतो, मग ते भातात असू देत, कोणत्या भाजीत असू देत, कांदा टोमॅटोवरती टाकूनसुद्धा ते लिंबू खातात. तेच धनुषनं बघितलं होतं, तर तोही तेच तसंच करत होता. त्याचं एवढ्याशा भाकरीमध्ये काय पोट भरलं नाही, आणि मी मोजून 2च भाकरी केल्या होत्या, तर माझ्यातली एक चतकोर त्याला भाकरी दिली होती, पण तेवढ्यात त्याचं काय पोटच भरलं नाही. चला म्हटलं जोपर्यंत तो खाते ना तोपर्यंत मी पण माझं पटकन असं जेवण आवरून घेते. आणि त्यानंतर ना मग मी लगेच चपाती बनवायला घेईल असा विचार केला होता. मग त्याच विचारात पटकन जेवण केलं आणि लगेचच मी किचनमध्ये आले. आता त्याला भूक लागली होती, त्यामुळे त्याच्यासाठी बनवून देणं हे माझं महत्त्वाचं कामच होतं. सकाळची कणिक राहिली होती थोडीशी, म्हणून मग म्हटलं येईल त्यासाठी एक चपाती बनवायला, आणि त्याला सॉस चपाती पण आवडते. भाजीसोबत आज त्याने काय खाल्लं नाही, नाहीतर मग रोज तो भाजीसोबतच जेवण करत असतो. तुमच्या घरी पण घट असतात का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काल जेव्हा मी इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता ना, त्यावेळेस मला असं बऱ्याच जणांनी म्हटलं की तू घरातली मोठी सून आहेस का, किंवा तुमच्या घरामध्ये घट बसतात तर तू उपवास का नाही पकडत 9 दिवसांचा. इतक्या लवकर तर मी 9 दिवसांचे उपवास पकडू शकत नाही, कारण तेवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये नसते म्हणून. आणि मला देवपूजेची प्रचंड आवड आहे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करते. आणि देव असं म्हणत नाही की तुम्ही 9 दिवसांचा उपवास पकडूनच मला बसवा किंवा तुम्ही हे करा. सगळ्या गोष्टी मनातून असायला हव्यात, तेव्हा त्या व्यवस्थित होतात, किंवा त्याचं फळ त्यावेळेस आपल्याला भेटतं. तर आम्ही मनामधून सगळ्या सेवा करतो, त्याच्यामुळे मला असं माहिती आहे की ते फळ कुठं ना कुठं तरी नक्कीच भेटणार म्हणून. तर चला, इथे बोलता बोलता मस्त माझी चपाती बनवून झाली, आणि चमचा वगैरे भरवायला नको म्हणून मग मी हातानेच इथं तेल लावलं. असं तर मी कधी करत नाही बरं का, आणि इतकं पोळतं ना हाताने तेल लावताना खूपच जास्त. त्याच्यासाठी मस्त गरमागरम चपाती इथे तयार झाली, आणि त्याच्या प्लेटमध्ये मग सॉससुद्धा काढून घेतला, आणि मी सगळे ह्यांच्याकडे नेऊन देणार होते हे, कारण जेवणानंतरची कामं अजून माझी पेंडिंग होती, कारण घरातली भांडी, त्याच्यानंतर झाडलोट, गॅस ओटा हे सगळं करायचं होतं. त्याला जर चारत बसले तर मग खूप जास्त वेळ झाला असता, आणि त्याचा हट्ट असतो कधी कधी की मला चारूनच दे म्हणून. त्याला इथे मस्तपैकी नेऊन दिला, आणि त्याचे डोळे तर इकडेच होते किचनकडे की मम्मी कधी आणते माझ्यासाठी चपाती बनवून म्हणून, कारण त्याने आज स्वतः मागितली होती की मम्मी मला चपाती बनवून दे. कधी कधी धनुष पण ना खूप जास्त आळस करतो भाकरी खायला, म्हणतो चपाती दे किंवा भात दे, त्याला प्रचंड आवडतो, पण भाकरी खायला कंटाळा करतो. पण मी त्याला ते हेच करत नाही की तू थोडं तरी खाल्लंच पाहिजे भाकरी. तोपर्यंत मला बाहेर दांड्याचा आवाज आला, म्हणून मी डोकावून बघत होते कुठून आवाज येतोय. तर चला, या छानशा ह्याच्यासोबत मी माझा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.